नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑर्गॅनिक फार्मिंग हा टॉपिकला सुरुवात केलेली होती. पाठीमागच्या लेक्चरला झालेला भाग थोडासा मी तुम्हाला सांगतो. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेलं होतं. ऑर्गॅनिक फार्मिंग इज द क्रॉप प्रोडक्शन सिस्टीम विच अवॉइड्स द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड अँड ग्रोथ रेग्युलेटर्स. ऑर्गॅनिक फार्मिंग ही पीक पद्धती आहे आणि त्याच्यामध्ये आपण केमिकल फर्टिलायझर, रासायनिक खतं, पेस्टिसाइड, कीटकनाशकं, बुरशीनाशकं किंवा ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत त्याचा वापर न करता हे कम्प्लिटली अवॉइड करून जी शेती केली जाते त्याला ऑर्गॅनिक फार्मिंग असं म्हटलं जातं. सेंद्रिय शेती आपण त्याला म्हणतो. त्यानंतर एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितलेले. ऑर्गॅनिक फार्मिंगचा मुख्य उद्देश काय, ऑर्गॅनिक फार्मिंग कशासाठी करायचं हे भाग आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेला होता. त्याचे उद्देश आपण सांगितलेले होते. टू मेंटेन इन्क्रीज लॉंग टर्म सॉईल फर्टिलिटी, त्यानंतर डिसीज अँड पेस्ट कंट्रोल करायचं विदाउट हार्मिंग द एन्व्हायरमेंट. वॉटर शुड बी क्लीन अँड सेफ. प्रोड्यूस न्यूट्रिशियस अँड हेल्दी फूड फॉर ह्युमन बीइंग्स. टू सेफ अँड हाय क्वालिटी प्रोड्यूस ॲट ए गुड प्राईस. रिसोर्स विच आर फार्मर्स आर यूज अवेलेबल रिसोर्सेस. त्यानंतर प्रिन्सिपल आपण 4 ऑर्गॅनिक फार्मिंगचे सांगितलं होतं. प्रिन्सिपल ऑफ हेल्थ सांगितलं होतं, आरोग्याचं प्रिन्सिपल सांगितलं होतं. त्यामध्ये आपण हेल्थ ऑफ सॉईल, प्लांट आणि ॲनिमल, ह्युमन बिईंगचं हेल्थ मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. प्रिन्सिपल ऑफ केअर सांगितलं होतं. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ इकॉलॉजी सांगितलेलं आणि लास्ट प्रिन्सिपल ऑफ फेअरनेस. ही 4 प्रिन्सिपल आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितली. त्यानंतर टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग बघितलं. प्युअर ऑर्गॅनिक फार्मिंग फर्स्ट वन आहे. त्यानंतर इंटिग्रेटेड ग्रीन रिव्हॉल्युशन फार्मिंग आपण बघितलं. त्यानंतर इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम बघितलं. त्यानंतरच्या भागामध्ये जो भाग आपण आज बघणार आहे त्याचे 1-2 पॉईंट्स, 3 पॉईंट्स आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेले होते. आता पुढचा पॉईंट्स आपण बघणार आहे. हेडिंग होतं त्या लेक्चरचं रिक्वायरमेंट्स अँड कॉम्पोनंट्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग आपल्याला करायचे असेल तर काही रिक्वायरमेंट्स आहेत, कॉम्पोनंट्स आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगचे. काय गरजा आहेत बघा. क्रॉप प्रोडक्शन प्लॅन. आपण पिकांचं ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं असेल तर लगेच मनात आलं म्हणून ऑर्गॅनिक फार्मिंग करू शकत नाही. क्रॉप प्रोडक्शनचा प्लॅन महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये कोणती पिकं घेणार आहे, कोणत्या जमिनीत कोणती पिकं येतात, त्याचं वर्षभरामध्ये काय काय प्रोग्राम राबवणार आहे, कोणती इनपुट्स लागणार आहेत आणि ऑर्गॅनिक मटेरियल कोणतं वापरणार आहे ह्याचं डिस्क्रिप्शन आणि रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. त्याला क्रॉप प्रोडक्शन प्लॅन म्हटलं जातं. दुसरं आपण रिक्वायरमेंट्स बघितली. कन्व्हर्जन रिक्वायरमेंट्स. आपल्याला रासायनिक शेतीतून ऑर्गॅनिक शेतीमध्ये रूपांतर करायचं असेल तर त्यासाठी जमिनीची सॉईल फर्टिलिटी आणि त्याला काहीतरी एंट्री पिरियड द्यावा लागतो आणि हा एंट्री पिरियड महत्त्वाचा आहे. त्याला कन्व्हर्जन रिक्वायरमेंट्स आपण म्हणतो. त्यानंतर ड्युरेशन ऑफ कन्व्हर्जन पिरियड. प्रत्येक पिकाला प्रत्येक क्रॉपचा ड्युरेशन पिरियड तिने सांगितलं. ॲन्युअल अँड बायॲन्युअल क्रॉप्स असतील तर 2 वर्षापर्यंत आपण त्याचं कन्व्हर्जन पिरियड 2 वर्षानंतर आपण त्या शेतीला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणू शकतो. आणि पेरिनियल क्रॉप्स जर त्या जमिनीमध्ये सातत्याने घेतली असतील तर 3 वर्षाचा कन्व्हर्जन पिरियड आहे. आणि हा पिरियड कमी किंवा जास्त होऊ शकतो. तुमचं लँड आणि एन्व्हायरमेंटल कंडिशन कशी आहे त्याच्यावरती तो ड्युरेशन ऑफ कन्व्हर्जन पिरियड अवलंबून आहे. म्हणजे रिक्वायरमेंट्समध्ये आपण 3 मुद्दे बघितले. क्रॉप प्रोडक्शन प्लॅन बघितला पहिला मुद्दा, दुसरा कन्व्हर्जन रिक्वायरमेंट्स बघितला आणि तिसरा मुद्दा ड्युरेशन ऑफ कन्व्हर्जन पिरियड बघितला. आणि आताच्या लेक्चरला आपण पुढचा 5वा मुद्दा, चौथा आहे तो 5वा झाला आहे. 5वा मुद्दा लँडस्केप बघणार आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग शुड बी कॉन्ट्रीब्यूट बेनिफिशियली टू इकोसिस्टीम. ऑर्गॅनिक फार्मिंग तुमची अशी पाहिजे की त्याचा फायदा हा इकोसिस्टीमला झाला पाहिजे आणि मॅक्झिमम आपला जो एरिया आहे तो फॅसिलेट बायोडायव्हर्सिटी आणि नॅचरल कॉन्झर्वेशन. म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती आहे आणि जैवविविधता आहे ती मेंटेन ठेवणारी अशी तुमची लँडस्केप पाहिजे. जे डिझाईन असेल ऑर्गॅनिक फार्मिंगचं ते या पद्धतीचं पाहिजे. त्यानंतर चॉईस ऑफ क्रॉप्स अँड व्हरायटीज. Crops and varieties cultivated should be adapted to soil and climatic condition and resistant to pest and disease. जी पिकं घेणार आहे किंवा ज्या व्हरायटी त्या पिकाच्या आपण सिलेक्ट करणार आहे त्या वातावरणामध्ये, त्या जमिनीमध्ये येणाऱ्या असाव्यात. म्हणजे ॲडवर्स क्लायमॅटिक कंडिशनला ते ग्रो करू नका आणि जे पेस्ट अँड डिसीज, रोग आणि किडीला बळी न पडणाऱ्या पिकं लावा आणि व्हरायटीज लावा. म्हणजे आपला ऑर्गॅनिक फार्मिंगचा उद्देश सक्सेस होईल. यूज ऑर्गॅनिक सीड अँड प्लांट मटेरियल. जे आपण लागणीसाठी बियाणं वापरणार आहे, सीड वापरणार आहे किंवा प्लांटिंग मटेरियल वापरणार आहे हे ते प्युअरली ऑर्गॅनिक फार्मिंगमधलं पाहिजे. यूज केमिकल त्याला लावलेलं नसावं आणि ते देशी प्रकारचं हायब्रिड किंवा संकरित किंवा जैविक म्हणजे हायब्रिड किंवा जेनेटिकली मॅनिप्युलेटेड सीड आपण वापरणार नाही, प्लांट मटेरियल वापरणार नाही.
When certified organic seed and plant material are not available, conventional seed अँड प्लांट मटेरियल इज यूज्ड. सर्टिफाय ऑर्गॅनिक म्हणजे सर्टिफाय केलेलं ऑर्गॅनिक मटेरियल जर उपलब्ध नसेल, बियाणं उपलब्ध नसेल, प्लांट मटेरियल उपलब्ध नसेल, तर कन्व्हेन्शनल आपलं पारंपरिक बियाणं जे आहे, देशी बियाणं आहे, त्याचा तुम्ही वापर करा. जेनेटिकली इंजिनियर सीड, ट्रान्सजेनिक प्लांट्स ऑर प्लांट मटेरियल नॉट यूज्ड. जे जेनेटिकली मॉडिफाय प्लांट्स आहेत, GM मॉडिफाय प्लांट्स, गोल्डन राईस आहे समजा, किंवा टिश्यू कल्चरची रोपं आहेत, टिश्यू कल्चरचे प्लांट्स आहेत, असे मटेरियल आपण वापरायला परमिशन नाही ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये एकतर प्युअरली सर्टिफाईड ऑर्गॅनिक सीड मटेरियल किंवा प्लांट वापरा, किंवा कन्व्हेन्शनल सीड किंवा प्लांट मटेरियल तुम्ही वापरा. पण जेनेटिकली मॉडिफाईड असतील, ट्रान्सजेनिक प्लांट असतील, तर टिश्यू कल्चरची रोपं असतील, तर त्या वापरायला परमिशन नाही चॉईस ऑफ क्रॉप्स अँड व्हरायटीजमध्ये. त्यानंतर डायव्हर्सिटी इन क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट प्लॅन. Organic farming take into consideration the structure and fertility of the soil and surrounding ecosystem with view to prevent nutrient losses. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण करत असताना जमिनीची स्ट्रक्चर काय आहे, फर्टिलिटी कशी आहे, त्याचा विचार करून जमिनीचं स्ट्रक्चर आणि सॉईल फर्टिलिटी अशा पद्धतीने मेंटेन ठेवायची की सराउंडिंग इकोसिस्टीमचा उपयोग करून जमिनीची सॉईल फर्टिलिटी स्ट्रक्चर मेंटेन ठेवायचं, आणि त्याच्यामधून जे न्यूट्रिएंट लॉसेस, जमिनीमधून जे न्यूट्रिएंट लॉसेस होतात ते कम्प्लिटली टाळायचे, कम्प्लिटली न्यूट्रिएंट लॉसेस होते ते प्रतिबंध करायचे. सॉईल फर्टिलिटी शुड बी मेंटेन थ्रू कल्टिवेशन. मग ती सॉईल फर्टिलिटी आपल्याला हे सगळ्याचा उपयोग करून सॉईल फर्टिलिटी, सॉईल स्ट्रक्चर इम्प्रूव्ह करायचं असेल तर मग काय करायला पाहिजे, तर सॉईल फर्टिलिटी शुड बी मेंटेन्ड थ्रू कल्टिवेशन ऑफ लेग्युम्स ऑर डीप रूटेड क्रॉप्स. म्हणजे ज्याच्या मुळावरती गाठी असतात त्यांना लेग्युम क्रॉप आपण, द्विदलवर्गीय वनस्पती किंवा डीप रूटेड क्रॉप्स आपण आहेत, किंवा ग्रीन मॅन्युअर, हिरवळीची खतं आहेत, आपण मुख्य पिकाबरोबर याचा वापर करून, पिकांची फेरपालट करून आपण जमिनीची आरोग्य आणि स्ट्रक्चर मेंटेन ठेवू शकतो. डायव्हर्सिटी इन क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट ऑफ प्लॅन, हे 7वं रिक्वायरमेंट्स आपण बघितलं. त्यानंतर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं करायचं बघा. सफिशियंट क्वांटिटी ऑफ बायोडिग्रेडेबल मटेरियल सच ॲज प्लांट, ॲनिमल अँड मायक्रोबियल ओरिजिन आर यूज्ड. आपण न्यूट्रिएंट म्हणून, खत म्हणून मोठ्या प्रमाणात प्लांटचा उपयोग करणार आहे, ॲनिमलचं रेसिड्यू आहे त्याचा उपयोग करणार आहे, मायक्रोबियल ओरिजिनची जी काही खतं आहेत, ट्रायकोडर्मा, सुडो अशा पद्धतीची जैविक खतं आहेत त्यांचा वापर करणार आहे. प्लांट आणि ॲनिमल रेसिड्यूचा वापर आपण न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये करणार. न्यूट्रिएंट मॅनेजमेंट शुड मिनिमाइज द न्यूट्रिएंट लॉसेस, आणि हे करत असताना न्यूट्रिएंटचे लॉसेस, जे मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्याचा लॉस होतो तो पण आपल्याला कमी करायचा आहे. ॲक्युमुलेशन ऑफ हेवी मेटल्स दॅट इज सॉल्ट अँड अदर पॉल्युटेड शुड बी प्रिव्हेंटेड. मोठ्या प्रमाणात क्षार जमिनीमध्ये जमा होऊन द्यायचे नाहीत, आणि ज्यामुळे पॉल्युशन होतील असे सगळं मटेरियल जमिनीमधलं आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, आणि जमीन क्षारपडमुक्त बनवायची आहे. मॅन्युअर्स कंटेनिंग ह्युमन एक्स्ट्रॅक्ट शुड नॉट यूज टू प्रिव्हेंट ट्रान्समिशन ऑफ पॅरासाइट्स अँड इन्फेक्शन एजंट. आपलं मानवी विष्ठा आहे त्याचासुद्धा ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये उपयोग करायचा नाही. त्याच्यामधून पॅरासाइट किंवा इन्फेक्शन एजंट निर्माण होतील असे कोणत्याही प्रकारचे मानवी विष्ठा त्याचा उपयोग आपण मॅन्युअर म्हणून करणार नाही. प्रिव्हेंट द यूज ऑफ इनपुट्स सच ॲज मिनरल, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ट्रेस एलिमेंट्स, मॅन्युअर्स, फर्टिलायझर विथ हाय हेवी मेटल कंटेंट. आणि आपण जे मिनरल्स वापरणार, पोटॅशियम, मॅग्नेशियम वापरणार, ज्याच्यामधून मोठ्या प्रमाणात हेवी मेटल्स जमिनीमध्ये जात असतात, ते अशा प्रकारचे मटेरियलचा आपण आपल्या शेतामध्ये उपयोग करणार नाही. न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करत असताना आपण मोठ्या प्रमाणात भर कशावरती देणार आहे, जे प्लांट, ॲनिमल अँड मायक्रोबियल ओरिजिनची खतं आहेत, जे उपलब्ध साधनसामुग्री आहे त्याचा उपयोग न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करणार आहे, आणि हेवी मेटल जे आहेत त्याचा पूर्णपणे जमिनीमधून काढून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. न्यूट्रिएंट लॉसेस आपण कंट्रोलमध्ये आणणार आहे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये. त्यानंतर पेस्ट, डिसीज अँड वीड मॅनेजमेंट. पेस्ट म्हणजे कीड, डिसीज म्हणजे रोग, आणि वीड मॅनेजमेंट. आता जर आपण रासायनिक पद्धतीनं केमिकल म्हणजे पेस्टिसाईड, फंगीसाईड, बुरशीनाशक, कीटकनाशक किंवा तणनाशक, हर्बिसाईडचा वापर न करता पेस्ट, डिसीज आणि वीड मॅनेजमेंट कशा पद्धतीने करू शकतो बघा. इन ऑर्गॅनिक फार्मिंग सिस्टीम लॉसेस फ्रॉम पेस्ट, डिसीज अँड वीड्स आर मिनिमाइज्ड. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण जे पेस्ट, डिसीज आणि वीड्समध्ये जे मोठ्या प्रमाणात इनऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये
केमिकल फार्मिंगमध्ये आपल्या रासायनिक शेतीमध्ये पेस्ट डिसीज आणि वीडचा आपण कंट्रोल आणू शकतो बुरशीनाशके कीटकनाशका वापरून. पण वीड पेस्ट डिसीज शुड बी कंट्रोल विथ द हेल्प ऑफ मल्चिंग, मेकॅनिकल कंट्रोल अँड डिस्टर्बन्स ऑफ पेस्ट लाईफ सायकल. आपल्याला या रासायनिक शेतीच्या ऐवजी जर जैविक शेतीमध्ये सेंद्रिय शेतीमध्ये वीड पेस्ट अँड डिसीजचं कंट्रोल करायचं असेल, समजा वीडचं कंट्रोल करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात जमिनीवरती मल्चिंग करा, आच्छादन तयार करून आपण तणांचं कंट्रोल करू शकतो. किंवा मेकॅनिकल कंट्रोल, भांगलणी, कोळपणी, खुरपणी याचा उपयोग करून वीडचं कंट्रोल करू शकतो. पेस्टचं करायचं असेल, पेस्ट अँड डिसीजचं करायचं असेल तर त्याची लाईफ सायकल आपण डिस्टर्ब करू शकतो आणि याच्याद्वारे पेस्ट आणि डिसीज किंवा जैविक किडीचा वापर करून पेस्ट अँड डिसीजचा आपण कंट्रोल करू शकतो. द नॅचरल एनिमीज ऑफ पेस्ट अँड डिसीज शुड बी प्रोटेक्टेड. म्हणजे नैसर्गिक शत्रू आहेत पेस्ट अँड डिसीजचं, त्याचं संवर्धन करून ठेवायचं, म्हणजे ते किडीवरती आणि रोगावरती नियंत्रण करतात. अशा जैविक नैसर्गिक शत्रू आहेत ज्या पेस्टचे, किडीचे, त्यांचं संवर्धन करून ठेवायचं. अलो द प्रोडक्ट प्रिपेअर्ड फ्रॉम लोकल प्लांट्स, ॲनिमल, मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर वीड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट. आणि जे प्लांट्स, झाडं आहेत, प्राणी आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे पेस्ट अँड डिसीजचं कंट्रोल करतात, त्याचे असे प्रोडक्ट आपण तयार करायचे आणि वीडचा आहे, किडीचा आहे आणि डिसीजचा आपण कंट्रोल करू शकतो. सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहेत बघा मोठ्या प्रमाणात, समुद्र शेवाळ वनस्पती आहे, त्यांचा आपण ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये उपयोग करू शकतो आणि पेस्ट डिसीज वीडचा कंट्रोल आपण करू शकतो. किंवा जैविक पद्धतीची किडी आहेत त्याचा उपयोग पेस्ट अँड डिसीज कंट्रोल करण्यासाठी आपण वापरू शकतो. त्यानंतर फिजिकल मेथड ऑफ पेस्ट डिसीज अँड वीड कंट्रोल शुड बी परमिटेड. फिजिकल मेथड, समजा पेस्ट अँड डिसीज आहेत त्याचं कंट्रोल करायचं असेल, समजा द्राक्षामध्ये स्टेम बोरर आहे, स्टेम बोरर कंट्रोल करायचं असेल तर खोडआळी कंट्रोल करायची असेल तर ते होल पाडून ते आपण ती गोळा करून नष्ट करू शकतो. फिजिकल मेथड ऑफ पेस्ट अँड डिसीज, पेस्ट कंट्रोल आपण त्याला म्हणू शकतो. डिसीज कंट्रोल किंवा वीड कंट्रोलसाठी फिजिकल भौतिक पद्धतीचा उपयोग करा. प्रिव्हेंट द यूज ऑफ सिंथेटिक हर्बिसाइड, फंगिसाइड, ग्रोथ रेग्युलेटर्स अँड इन्सेक्टिसाइड. कोणत्याही प्रकारचं हर्बिसाइड म्हणजे तणनाशक वापरायचं नाही, बुरशीनाशकं वापरायची नाहीत, ग्रोथ रेग्युलेटर्स वापरायचे नाहीत किंवा कीटकनाशकं वापरायची नाहीत हे कंट्रोल करण्यासाठी. द यूज ऑफ जेनेटिकली इंजिनियर्ड ऑर्गॅनिझम ऑर प्रोडक्ट इज प्रोहिबिटेड. जेनेटिकली मॉडिफाईड टेक्नॉलॉजीची झाडं किंवा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम असं कोणता असेल तर तो या ठिकाणी आपण वापरता येणार नाही. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम वापरून कीड किंवा पेस्ट कंट्रोलमध्ये आणता येणार नाही. क्लीन द इक्विपमेंट बिफोर बिंग यूज ऑन ऑर्गॅनिकली मॅनेजड एरिया. जर तुम्ही तुमचा ऑर्गॅनिक शेतीमध्ये काही अवजार वापरणार असाल तर रासायनिक शेतीमधली जी अवजार वापरले ते तुमच्या सेंद्रिय शेतीमध्ये वापरण्यापूर्वी ती स्वच्छ क्लीन करून मगच वापरा. हे झालं पेस्ट डिसीज अँड वीड मॅनेजमेंटसाठी आपल्याला या गोष्टींची करावं लागेल, मग ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये त्याचं रूपांतर होईल. त्यानंतर कॉन्टॅमिनेशन कंट्रोल. कॉन्टॅमिनेशन म्हणजे परिसरामधली भेसळ ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये जर रोखायची असेल तर काय करायला पाहिजे. ऑल रिलेव्हंट मेजर्स मे बी टेकन टू मिनिमाइज द कॉन्टॅमिनेशन फ्रॉम आउटसाईड ऑर इनसाईड द फार्म. म्हणजे रासायनिक शेतीमधून सेंद्रिय शेतीमध्ये काही गोष्टी आणायच्या असतील तर त्याचं पूर्ण क्लीन करूनच त्या वापरा. कॉन्टॅमिनेशन पूर्णपणे टाळा. बफर झोन शुड बी मेंटेन टू प्रिव्हेंट कॉन्टॅमिनेशन. आणि तो तुमचा एरिया आहे तो बफर झोन म्हणून क्रिएट करा आणि त्यामुळं रासायनिक शेतीतील मटेरियल तुमच्या सेंद्रिय शेतीमध्ये येणार नाही. पॉलिथिन अँड अदर पॉलिकार्बोनेट्स कवरिंग शुड बी रिमूव्ड फ्रॉम सॉईल आफ्टर द यूज, शुड नॉट बर्न इन सेतू. पॉलिथिन आहे किंवा अदर पॉलिकार्बोनेट्स आपण कवरिंग मटेरियलसाठी, मल्चिंगसाठी वापरतो, ते वापरून झाल्यानंतर ते शेतामधून तुमच्या सॉईलमधून काढून टाका, पण तिथंच ते जाळू नका तुमच्या शेतामध्ये. म्हणजे त्यामुळे कॉन्टॅमिनेशन होईल किंवा एन्व्हायरमेंटल पॉल्युशन होईल. अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. म्हणजे कॉन्टॅमिनेशन कंट्रोलमध्ये आपण रासायनिक शेतीमधून सेंद्रिय शेतीमध्ये काही वस्तूंचा वापर करत असेल किंवा काही उपकरणाचा वापर करत असेल तर त्याची काळजीपूर्वक आपण क्लीन करूनच ते वापरलं पाहिजे. त्यानंतर सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन. माती आणि पाण्याचं कॉन्झर्वेशन आपण कसं ठेवू शकतो. मेजर्स टू बी टेकन टू प्रिव्हेंट इरोजन. जमिनीची सॉईल मोठ्या प्रमाणात जे होते आणि इम्प्रूव्ह द यूज ऑफ वॉटर अँड इम्प्रॉपर यूज ऑफ वॉटर अँड वॉटर पॉल्युशन.
आपण मोठ्या प्रमाणात सॉईल इरोजन होऊन द्यायचं नाही, जमिनीची धूप होऊन द्यायची नाही. त्यामुळं जे पाण्याचं प्रदूषण होणार आहे आणि पाण्याचं प्रदूषण जे होतं ते आपल्या चुकीच्या पद्धतीच्या वापरामुळे पाण्याचं प्रदूषण होतं आणि जमिनीची धूप होते, ते पूर्णपणे या पद्धतीमध्ये कंट्रोलमध्ये आणायचे. बर्निंग ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, क्लिनिंग ऑफ प्रायमरी फॉरेस्ट इज प्रोहिबिटेड. कोणत्या प्रकारचं ऑर्गॅनिक मॅटरचे जाळायचं नाही आणि क्लिनिंग करायचं नाही, हे महत्त्वाचं ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये. यावरती बंदी असणार आहे. म्हणजे आपण ऊस केला तर ऊसाचं जे पाचट असतं ते जाळायचं नाही. हे बर्निंग ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये करायला परमिशन नाही. त्याच्यामध्ये सॉईल अँड वॉटरचं कॉन्झर्वेशन करणं हा मुख्य उद्देश आहे. आता हे आपण ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये महत्त्वाचे म्हणजे पॉईंट्स बघितले, ऑर्गॅनिक फार्मिंगच्या रिक्वायरमेंट्स बघितल्या. त्या परत एक वेळ मी तुमच्या पुढं रिपीट करतो. रिक्वायरमेंट्स बघा, कोणकोणत्या रिक्वायरमेंट्स आहेत. क्रॉप प्रोडक्शन प्लॅन असणं महत्त्वाचं आहे. आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करत असेल तर आपल्याकडे प्लॅन पाहिजे, कसं ऑर्गॅनिक फार्मिंग करणार आहे. कॉम्पोनंट्स आहे त्याला ऑर्गॅनिक फार्मिंगचे म्हटलं जातं. कन्व्हर्जन रिक्वायरमेंट्स आहेत. ड्युरेशन ऑफ कन्व्हर्जन पिरियड बघितलं आपण. लँडस्केप बघितलं. चॉईस ऑफ क्रॉप्स अँड व्हरायटीज बघितल्या. त्यानंतर डायव्हर्सिटी इन क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट प्लॅनमध्ये बघितलं आपण. न्यूट्रिएंट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस बघितली. पेस्ट डिसीज वीड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपण बघितली. त्यानंतर कॉन्टॅमिनेशन कंट्रोल बघितलं. त्यानंतर सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन बघितलं, संवर्धन कसं करायचं मातीचं आणि पाण्याचं. त्यानंतर आता हे 10 मुद्दे आपण बघितल्यानंतर शेवटचा पॉईंट या टॉपिकमधला, कलेक्शन ऑफ नॉन कल्टिवेटेड मटेरियल ऑफ प्लांट ओरिजिन फॉरेस्ट प्रोड्यूस. आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं असेल तर प्लांट ओरिजिन किंवा फॉरेस्ट प्रोड्यूस जे मटेरियल आहे नॉन कल्टिवेटेड, ते कसं कलेक्शन आपण करता येईल. कलेक्शन ऑफ वाईल्ड प्लांट्स पार्ट्स ग्रोड नॅचरली शुड बी सर्टिफाईड ऑर्गॅनिक इफ डिराइव्ड फ्रॉम स्टेबल ग्रोईंग एन्व्हायरमेंट. जर आपण जंगली झाडं आहेत, त्याचे पार्ट्स आहेत, नॅचरली कल्टिवेटेड आहेत आणि त्याला ऑर्गॅनिक सर्टिफाईड ऑर्गॅनिक केलं असेल तरच ते मटेरियल आपण वापरू शकतो आहे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून. हार्वेस्टिंग अँड गॅदरिंग द प्रोडक्ट शुड नॉट बी एक्झिड द सस्टेनेबल यील्ड ऑफ द इकोसिस्टीम. आणि त्याचा उपयोग हार्वेस्टिंग, त्याचा आपण काढणी किंवा त्या प्रोडक्ट वापरून जादाचं उत्पादन मिळवण्यासाठी हव्यासापोटी त्याचा जर वापर केला असेल तर त्या ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये त्याला परमिशन नाही. वेन हार्वेस्टिंग अँड गॅदरिंग द प्रोड्यूस अटेन्शन शुड बी पेड टू मेंटेन द इकोसिस्टीम. मग हे ऑर्गॅनिक फार्मिंगचा मटेरियलचा उपयोग करून जादा उत्पादन मिळवण्याचा हव्यास जर आपण पकडला तर ते ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये चालणार नाही. ऑर्गॅनिक फार्मिंगमधून जादा उत्पन्न हव्यासापोटी आपण इकोसिस्टीमवरती परिणाम करून जर जादा उत्पादन घेत असेल तर असे गोष्टीला ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये थारा नाही. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपल्याला ह्या मटेरियलचं संवर्धन करायचं आहे. जे वाईल्ड प्लांट्स आहेत, पार्ट्स आहेत आणि जे नॅचरली ग्रोन आहेत त्यांचं संवर्धन करायचं आहे. आणि असं करत असताना जादा उत्पादनाच्या हव्यासापोटी त्या ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काही डिस्टर्बन्स आले असतील तर त्या गोष्टीला ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये अजिबात थारा असणार नाही. अशा पद्धतीनं आपण ऑर्गॅनिक फार्मिंग हा कन्सेप्ट बघितला. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण ऑर्गॅनिक फार्मिंगची डेफिनेशन बघितली. त्यानंतर त्यानंतर आपण एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग बघितलं. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग बघितली. त्यानंतर टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग बघितलं. त्यानंतर रिक्वायरमेंट्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, याच्यामध्ये काय रिक्वायरमेंट्स आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगच्या त्या बघितल्या. धन्यवाद.